या सगळ्या घडामोडींसह वेळ झाली आहे पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याची। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी। अजित पवारांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं एफआयआर का घेत नाही? सरकार संशयाची भूत नाचवतंय। सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे, राज ठाकरेंनी मांडली भूमिका। रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। एफआयआर न घेणं हे दुर्दैवी, तर दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार। राज ठाकरेंनी विश्वास दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजितदादांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडे काही पुरावे देत पारदर्शक चौकशीची मागणी केली। अपघाताबाबत वाटणाऱ्या शंकाही बोलून दाखवल्या। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रोहित पवारांची माहिती। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची फेसबुक पोस्ट। सर्वांसमोर सर्व काही बोलणार असल्याची पोस्ट। बीडमध्ये चर्चांना उधाण। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। उद्या न्यायालयासमोर नार्को टेस्टचा रिपोर्ट उघडला जाणार। अहिल्यानगरमधील किसान सभेच्या लॉंग मार्चला मोठं यश। अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 2000ची तर शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 1000ची वाढ। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता। सत्याचा विजय झाला। प्रसार माध्यमांशी बोलताना केजरीवालांना अश्रू अनावर। मुंबईमध्ये परदेशी पर्यटक महिलेची छेड काढल्याप्रकरणी 2 अज्ञातांविरोधात आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। महिलेचा पाठलाग करणाऱ्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकमध्ये 4थं विश्व मराठी साहित्य संमेलनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। भालचंद्र नेमाडेंना साहित्य भूषण तर श्रीनिवास कुलकर्णींना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार।